मुलांनो, आता आपण भूमितीतील काही मूलभूत संबंधांचा अभ्यास करू. त्याचा आपल्याला भूमिती समजण्यास आणि भूमितीमधील काही समस्या सोडवण्यास उपयोग होईल. बिंदू. अतिशय अणुकुचीदार अशा टोकाने कागदावर टिंब काढल्यास बिंदू मिळतो. बिंदूला इंग्रजी कॅपिटल अक्षराने नाव देतात. उदाहरणार्थ बिंदू ए, बिंदू बी. रेषा. रेषा हा बिंदूंचा समूह आहे. रेषा दोन्ही बाजूंना अमर्याद असते हे दाखवण्यासाठी तिच्या दोन्ही टोकांना बाणाच्या खुणा दाखवलेल्या असतात. रेषा दोन इंग्रजी कॅपिटल अक्षरांनी किंवा एका लहान इंग्रजी अक्षराने दर्शवतात. उदाहरणार्थ रेषा ए बी, रेषा एल. रेषाखंड. आकृतीवरून आपल्याला असे समजते की रेषाखंडाला दोन अंत्यबिंदू आहेत. पी आणि क्यू हे त्याचे अंत्यबिंदू आहेत. रेषाखंड हा रेषेचा एक भाग असतो. रेषाखंडांच्या अंत्यबिंदूंनी रेषाखंडाला नाव देता येते. उदाहरणार्थ रेषाखंड पी क्यू. रेषाखंड हा मर्यादित असतो, तो वाढत नाही. किरण पी क्यू हा किरण आहे. पी हा किरण पी क्यूचा आरंभ बिंदू आहे. क्यू हा किरणावरील दुसरा बिंदू आहे. आरंभ बिंदूपासून सुरुवात करून किरणाचे नाव सांगतात. किरण एका बाजूला अमर्याद आहे हे दाखवण्यासाठी त्या बाजूला बाणाची खूण करतात. ही आकृती किरण ओ एक्सची आहे. किरण ओ एक्स हा एक्स दिशेस अमर्याद वाढणारा आहे. रेषा, रेषाखंड आणि किरण हे तीनही बिंदू संच आहेत. छेदणाऱ्या आणि न छेदणाऱ्या रेषा म्हणजे काय? आकृतीत रेषा एल आणि रेषा एम या दोन रेषा एकमेकींना पी बिंदूत छेदतात. रेषा एल व रेषा एम या परस्परांना छेदणाऱ्या रेषा आहेत आणि पी हा त्यांचा छेदबिंदू आहे. सोबतच्या आकृतीत एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांची आकृती दाखवली आहे. रेषा एक्स आणि रेषा वाय एकमेकींना छेदत नाहीत, त्यांना समांतर रेषा असे म्हणतात. आपण आता उदाहरण संग्रह 42 सोडवू. प्रश्न 1. खालील आकृत्यांची नावे लिहा. या उदाहरणात 1. या रेषेचे आपण रेषा सीडी असे नाव लिहिले. 2. हा किरण एक्स वाय आहे. 3. ही रेख पी क्यू ची आकृती आहे. 4. हा बिंदू आर आहे. 5. हा रेषाखंड एल एम आहे. 6. ही रेषा यू व्ही आहे. 7. हा बिंदू एक्स आहे. 8. हा किरण वाय एक्स आहे. प्रश्न 2. आकृती व आकृतीचे नाव यांच्या जोड्या लावा. ही किरण एक्स वाय ची आकृती आहे. ही रेषा एक्स वाय ची आकृती आहे. ही रेषाखंड एक्स वाय ची आकृती आहे. प्रश्न 3. खालीलपैकी कोणत्या आकृत्या समांतर रेषांच्या आहेत त्याचे क्रमांक लिहा. आकृती क्रमांक 2, 5 आणि 6 या समांतर रेषांच्या आकृत्या आहेत. आपण या पाठाची सुरुवात करण्यापूर्वी आपण यापूर्वी भूमितीतील ज्या संकल्पना शिकलो त्यांची उजळणी करून घेऊ. लंबरेषा. बाजूच्या आकृतीकडे पहा. रेषा एल एम आणि रेषा एक्स वाय एकमेकींना ओ बिंदूत छेदतात. छेदन बिंदू ओ जवळ कोन ओ एक्स, कोन ओ वाय, कोन एम ओ एक्स आणि कोन एम ओ वाय असे 4 काटकोन तयार होतात. येथे रेषा एल एम आणि रेषा एक्स वाय एकमेकांशी काटकोन करून छेदतात. म्हणून या रेषा एकमेकींना लंब आहेत. जर दोन रेषा परस्परांना काटकोनात छेदत असतील तर त्या रेषा परस्परांना लंब आहेत असे म्हणतात. लंब रेषाखंड आणि लंब किरण. ज्याप्रमाणे दोन रेषा एकमेकींना लंब असतात त्याप्रमाणे दोन रेषाखंड एकमेकांना लंब असतात. तसेच दोन किरण एकमेकांना लंब असतात. उदाहरणार्थ
बाजूच्या आकृत्यांकडे पहा. रेषाखंड AB आणि रेषाखंड PQ एकमेकांना लंब आहेत. किरण ST आणि किरण EF एकमेकांना लंब आहेत. रेषा L व रेषाखंड MN एकमेकांना लंब आहेत. रेषा L व रेषाखंड SR एकमेकांना लंब आहेत. रेषा L व रेषाखंड AB एकमेकांना लंब आहेत. आपण रेषा AB व रेषा CD एकमेकींना लंब आहेत हे थोडक्यात कसे लिहितो ते पडद्यावर पहा. किरण PQ व रेख ST हे एकमेकांना लंब आहेत हे जेव्हा चिन्हात लिहितो तेव्हा त्याचे वाचन किरण PQ लंब रेषाखंड ST ला असे करतात. आता आपण उदाहरण संग्रह 78 सोडवू. प्रश्न 1. खालील विधाने चिन्ह वापरून लिहा. 1. रेख MR लंब किरण ST हे चिन्हाचा वापर करून कसे लिहितात ते पडद्यावर दाखवले आहे. 2. चिन्हाचा उपयोग करून रेषा LM रेख PQ ला लंब आहे हे कसे लिहितात ते पडद्यावर दाखवले आहे. 3. चिन्हाचा उपयोग करून रेषा HP लंब किरण OK हे कसे लिहितात ते पडद्यावर दाखवले आहे. 4. चिन्हाचा उपयोग करून रेषाखंड KG लंब आहे रेषाखंड VJ हे कसे लिहितात ते पडद्यावर दाखवले आहे. 5. चिन्हाचा उपयोग करून रेषा AD लंब रेषा EF थोडक्यात कसे लिहितात ते पडद्यावर पहा. आता आपण लंब रेषेपासून रचनेला सुरुवात करू. रचना क्रमांक 1. दिलेल्या रेषेला रेषेबाहेरील बिंदूतून लंब रेषा काढणे. आपण या उदाहरणाकडे पाहू. रेषा AB काढा. रेषेबाहेर C बिंदू घ्या. C बिंदूतून रेषा AB वर लंब काढा. या रचनेसाठी 2 पद्धती आहेत. पहिल्या पद्धतीत आपण गुण्याचा उपयोग करू. रेषा AB काढा. रेषा ABच्या बाहेर कोणताही C बिंदू घ्या. काटकोनी गुण्याची काटकोन करणारी एक बाजू रेषा ABशी आणि दुसरी बाजू C बिंदूशी जुळवून ठेवा. गुण्याची जी बाजू C बिंदूपाशी जुळवून ठेवली त्या बाजूला लगत रेषा काढा. रेषा AB ला ही रेषा ज्या बिंदूत छेदते त्या बिंदूला D हे नाव द्या. अशा प्रकारे आपण रेषा AB ला लंब असणारी रेषा CD काढली. आता आपण लंब रेषा काढण्यासाठी दुसऱ्या पद्धतीत कंपासचा उपयोग करू. उदाहरण. रेषा PQ ला तिच्या बाहेरील बिंदू S मधून लंब रेषा काढा. आता आपण रचना करून पाहू. रेषा PQ काढू. रेषा PQ बाहेर कोठेही S बिंदू घेऊ. कंपासमध्ये सोयीस्कर अंतर घेऊ. कंपासचे अणुकुचीदार टोक बिंदू S वर ठेवू आणि रेषा PQ ला छेदतील असे 2 कंस काढू. त्या बिंदूंना A व B अशी नावे देऊ. तेच अंतर कंपासमध्ये ठेवून कंपासचे टोक प्रथम A बिंदूवर नंतर B बिंदूवर ठेवून रेषा PQच्या ज्या अंगास S बिंदू आहे त्याच्या विरुद्ध अंगास एकमेकांना छेदणारे 2 कंस काढू. कंसाच्या छेदनबिंदूला R नाव देऊ. बिंदू R आणि S मधून जाणारी रेषा SR काढू. अशा प्रकारे रेषा SR ही रेषा PQ ला लंब असणारी रेषा काढली. आता आपण उदाहरण संग्रह 79 मधील काही उदाहरणे सोडवू. प्रश्न 1.
रेषा XY काढा. रेषेबाहेर एस बिंदू घ्या. गुण्याचा वापर करून बिंदू एस मधून जाणारी रेषा XY ला लंब रेषा काढा. आपण रचनेला सुरुवात करू. रेषा XY काढू. रेषा XY च्या बाहेर कोणताही एस बिंदू घेऊ. काटकोनी गुण्याची काटकोन करणारी एक बाजू रेषा XY वर आणि काटकोन करणारी दुसरी बाजू बिंदू एस शी जुळवू. गुण्याची जी बाजू एस बिंदूशी जुळवून ठेवली त्या बाजूलगत रेषा काढू. ही रेषा XY ला ज्या बिंदूत छेदली त्या बिंदूला झेड नाव देऊ. अशा प्रकारे रेषा XY ला लंब असणारी रेषा SZ काढली. प्रश्न 2. रेषा AB काढा. रेषेबाहेर कोठेही C बिंदू घ्या. कंपासचा उपयोग करून बिंदू C मधून जाणारी रेषा AB ला लंब रेषा काढा. आता आपण रचनेला सुरुवात करू. रेषा AB काढू. रेषा AB बाहेर कोठेही C बिंदू घेऊ. कंपासमध्ये सोयीस्कर अंतर घेऊन कंपासचे अणुकुचीदार टोक C बिंदूवर ठेवू. रेषा AB ला P आणि Q बिंदूत छेदणारे दोन कंस काढू. कंपासमध्ये घेतलेले अंतर कायम ठेवून प्रथम कंपासचे टोक P बिंदूवर आणि नंतर Q बिंदूवर ठेवू आणि रेषा AB च्या C बिंदूच्या विरुद्ध अंगास एकमेकांना छेदणारे दोन कंस काढू. कंसाच्या छेदन बिंदूला D नाव देऊ. बिंदू C आणि D मधून जाणारी रेषा CD काढू. अशा प्रकारे रेषा AB ला लंब असणारी रेषा CD काढली. आता आपण दुसऱ्या रचनेला सुरुवात करू. रचना क्रमांक 2. दिलेल्या रेषेला त्या रेषेवरील बिंदूतून लंब रेषा काढणे. आता आपण एक उदाहरण पाहू. रेषा XY काढा. त्या रेषेवर कोठेही Z बिंदू घ्या. Z बिंदूतून रेषा XY ला लंब रेषा काढा. या रचनेसाठी दोन पद्धती आहेत. पहिल्या पद्धतीत आपण गुण्याचा वापर करू. आता आपण ही रचना पाहू. रेषा XY काढू. रेषा XY वर कोठेही Z बिंदू घेऊ. गुण्याची काटकोन करणारी एक बाजू रेषा XY शी जुळवून ठेवू. गुण्याच्या काटकोन करणाऱ्या दोन बाजू ज्या टोकावर मिळतात ते टोक Z बिंदूशी जुळवू. गुण्याच्या काटकोन करणाऱ्या दुसऱ्या बाजूलगत Z बिंदूतून जाणारी रेषा PZ काढू. अशा प्रकारे रेषा PZ ही रेषा XY ला लंब असणारी रेषा काढली. आता आपण रचनेच्या दुसऱ्या पद्धतीत कंपासचा उपयोग करू. उदाहरण. रेषा PQ काढा. या रेषेवर कोठेही R बिंदू घ्या. R बिंदूतून जाणारी व रेषा PQ ला लंब असणारी रेषा काढा. कंपासचा उपयोग करा. आता आपण रचना कशी करायची ते पाहू. रेषा PQ काढू आणि रेषा PQ वर कोठेही एक R बिंदू घेऊ. कंपासमध्ये सोयीस्कर अंतर घेऊ. R बिंदूवर कंपासचे अणुकुचीदार टोक ठेवू आणि बिंदू R च्या दोन्ही बाजूंना रेषा PQ ला छेदणारे दोन कंस काढू. त्या छेदनबिंदूंना S व T अशी नावे देऊ. बिंदू S आणि T यांच्यामधील अंतराच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घेऊ. प्रथम बिंदू S वर आणि नंतर बिंदू T वर कंपासचे टोक ठेवून रेषा PQ च्या एका अंगास एकमेकांना छेदणारे दोन कंस काढू. कंसाच्या छेदनबिंदूला U हे नाव देऊ. रेषा UR काढू. अशा प्रकारे रेषा UR ही रेषा PQ ला लंब असणारी रेषा काढली.
आता आपण उदाहरण संग्रह 80 मधील काही उदाहरणे सोडवू. प्रश्न 1. रेषा पी क्यू काढा. या रेषेवर कोठेही आर बिंदू घ्या. आर बिंदूतून रेषा पी क्यू ला गुण्याचा वापर करून लंब रेषा काढा. आपण रचना करायला सुरुवात करू. प्रथम रेषा पी क्यू काढा आणि रेषा पी क्यू वर कोठेही एक आर बिंदू घेऊ. गुण्याची काटकोन करणारी एक बाजू रेषा पी क्यू शी जुळवून ठेवू आणि काटकोन करणाऱ्या दोन्ही बाजू ज्या टोकावर मिळतात ते टोक आर बिंदूशी जुळवू. गुण्याच्या काटकोन करणाऱ्या दुसऱ्या बाजूलगत आर बिंदूतून जाणारी रेषा एस आर काढू. अशा प्रकारे रेषा एस आर ही रेषा पी क्यू ला लंब असणारी रेषा काढली. प्रश्न 2. रेषा एम एन काढा. या रेषेवर कोठेही एल बिंदू घ्या. एल बिंदूतून कंपासचा वापर करून रेषा एम एन ला लंब रेषा काढा. आता आपण रचना करण्यास सुरुवात करू. रेषा एम एन काढू. त्या रेषेवर कोठेही एक एल बिंदू घेऊ. कंपासमध्ये सोयीस्कर अंतर घेऊन कंपासचे टोक एल बिंदूवर ठेवून रेषा एम एन ला बिंदू पी आणि क्यू मध्ये छेदणारे दोन कंस काढू. कंपासमध्ये आता बिंदू एस व टी यामधील अंतराच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊ. कंपासचे टोक प्रथम पी बिंदूवर आणि नंतर क्यू बिंदूवर ठेवून रेषा एम एन च्या एका बाजूस एकमेकांना छेदणारे दोन कंस काढू. छेदन बिंदूला आर नाव देऊ. रेषा एल आर काढू. अशा प्रकारे आपल्याला रेषा एम एन ला लंब असणारी रेषा एल आर मिळाली. आता आपण दुभाजक आणि लंब दुभाजक यांची ओळख करून घेऊ. प्रथम आपण दुभाजक आणि लंब दुभाजक याचा अर्थ समजून घेऊ. दुभाजक 4 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड काढला आहे. या रेषाखंडावर एम हा बिंदू असा आहे की रेख ए एम ची लांबी बरोबर रेख एम बी ची लांबी बरोबर 2 सेंटीमीटर. येथे बिंदू एम हा रेषाखंड ए बी चा मध्यबिंदू आहे. किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर बिंदू एम हा रेख ए बी ला दुभागतो. रेषाखंडाचे दोन समान लांबीचे भाग करणे म्हणजेच रेषाखंड दुभागणे होय. रेषाखंड एबीच्या मध्यबिंदूतून एम मधून एन, एल व पी या रेषा काढल्या आहेत. या सर्व रेषा रेषाखंड एबीच्या दुभाजक आहेत. लक्षात ठेवा, अशा प्रकारे रेख एबीचे असंख्य दुभाजक काढता येतील. लंब दुभाजक रेषा एन, एल व पी यापैकी कोणत्या रेषा रेख एबी ला लंब आहेत हे गुण्याचा वापर करून ठरवा. असे दिसून येईल की रेषा एल रेषाखंड एबी ला लंब आहे. तसेच रेषा एल ही रेषाखंड एबीचा दुभाजक सुद्धा आहे. म्हणून रेषा एल ही रेषाखंड एबीची लंब दुभाजक रेषा आहे. यावरून कोणत्याही रेषाखंडाचा दुभाजक त्या रेषाखंडाला लंब असेल तर त्याला लंब दुभाजक म्हणतात. लक्षात ठेवा, रेषाखंडाला असंख्य दुभाजक असतात, पण लंब दुभाजक मात्र एकच असतो. आता आपण रेषाखंडाचा लंब दुभाजक काढण्यासाठी रचना करून पाहू. आपण एक उदाहरण पाहू. उदाहरण 4 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड पी क्यू काढून त्याचा लंब दुभाजक काढा. आता आपण रचना करण्यास सुरुवात करू. 4 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड पी क्यू काढू. कंपास उघडू
आणि त्यामध्ये रेषाखंड PQच्या लांबीच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊ. बिंदू P ला केंद्र घेऊन रेख PQच्या दोन्ही अंगास एक एक कंस काढू. कंपासमध्ये तेच अंतर ठेवून Q केंद्र घेऊन रेख PQच्या दोन्ही अंगास आधी काढलेल्या कंसांना छेदणारे कंस काढू. कंसाच्या छेदनबिंदूंना A व B नावे देऊ. आता रेषा AB काढा. अशा प्रकारे रेख PQचा लंब दुभाजक रेषा AB तयार होईल. आता आपण उदाहरण संग्रह 81 मधील काही उदाहरणे सोडवू. प्रश्न 1. खाली दिलेल्या लांबीचे रेषाखंड काढून त्यांचे लंब दुभाजक काढा. 1. 8 सेंटीमीटर. प्रथम रेषाखंड AB हा 8 सेंटीमीटर लांबीचा काढू. कंपास उघडून त्यामध्ये रेषाखंड ABच्या लांबीच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊ. A बिंदूला केंद्र घेऊन रेषाखंड ABच्या दोन्ही अंगास एक एक कंस काढू. कंपासमध्ये तेच अंतर ठेवून B केंद्र घेऊन रेख ABच्या दोन्ही अंगास आधी काढलेल्या कंसांना छेदणारे कंस काढू. त्या कंसांच्या छेदनबिंदूंना X व Y ही नावे देऊ. आता रेषा XY काढू. अशा प्रकारे रेषाखंड ABची लंब दुभाजक रेषा XY काढली. प्रश्न 2. 5.7 सेंटीमीटर. आता आपण रचना करायला सुरुवात करू. प्रथम 5.7 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड LM काढू. कंपास उघडून कंपासमध्ये रेख LMच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊ. बिंदू L ला केंद्र मानून रेख MLच्या दोन्ही अंगास एक एक कंस काढू. कंपासमध्ये तेच अंतर ठेवून M केंद्र घेऊन रेख MLच्या दोन्ही अंगास आधी काढलेल्या कंसांना छेदणारे कंस काढू. कंसाच्या छेदनबिंदूंना N आणि O अशी नावे देऊ. आता रेषा NO काढू. अशा प्रकारे रेख ML ची लंब दुभाजक रेषा NO काढली. आता आपण दिलेला कोन कसा दुभागतात ते पाहू. उदाहरण. कोणत्याही मापाचा कोन ABC काढा. कंपास व पट्टीच्या सहाय्याने कोन ABCचा दुभाजक काढा. कोणत्याही मापाचा कोन ABC काढा. कंपासचे अणुकुचीदार टोक B बिंदूवर ठेवा. दोन्ही टोकात योग्य अंतर घेऊन एक कंस काढा. हा कंस किरण BA आणि किरण BC ला ज्या बिंदूत छेदतो त्या बिंदूंना अनुक्रमे P आणि Q अशी नावे द्या. आता कंपासमध्ये तेच अंतर ठेवून बिंदू P केंद्र घेऊन एक कंस, नंतर Q केंद्र घेऊन पहिल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढा. छेदन बिंदूला R नाव द्या. किरण BR काढा. अशा प्रकारे किरण BR हा कोन ABCचा दुभाजक काढला. आता आपण उदाहरण संग्रह 82 मधील काही उदाहरणे सोडवू. प्रश्न 1. खाली दिलेल्या मापाचे कोन काढा. प्रत्येक कोनाचा दुभाजक काढा. 1. 90 अंश. कोनमापकाचा वापर करून 90 अंश मापाचा कोन PQR काढू. कंपासचे अणुकुचीदार टोक Q बिंदूवर ठेवू. कंपासच्या दोन्ही टोकात योग्य अंतर घेऊन एक कंस काढू. हा कंस किरण QP व किरण QR ला ज्या बिंदूत छेदतो त्या बिंदूंना अनुक्रमे A आणि B अशी नावे देऊ. आता कंपासमध्ये तेच अंतर कायम ठेवून A केंद्र घेऊन एक कंस, नंतर B केंद्र घेऊन पहिल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढू. छेदन बिंदूला C नाव देऊ. आता किरण QC काढू. अशा प्रकारे किरण QC हा कोन
PQR चा दुभाजक काढला. 2. 120 अंश. आपण रचना करायला सुरुवात करू. कोनमापकाचा वापर करून कोन LMN हा 120 अंशातला कोन काढला. कंपासचे अणुकुचीदार टोक M बिंदूवर ठेवू. कंपासच्या दोन टोकामध्ये योग्य अंतर घेऊन एक कंस काढू. हा कंस किरण ML व किरण MN ला ज्या बिंदूत छेदतो त्या बिंदूंना अनुक्रमे P व Q अशी नावे देऊ. आता कंपासमध्ये तेच अंतर ठेवून P केंद्र घेऊन एक कंस, नंतर Q केंद्र घेऊन पहिल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढू. छेदन बिंदूला R नाव देऊ. आता किरण MR काढू. अशा प्रकारे किरण MR हा कोन LMN चा दुभाजक काढला. 3. 55 अंश. आपण रचना करण्यास सुरुवात करू. कोनमापकाचा उपयोग करून कोन ABC हा 55 अंश मापाचा काढू. कंपासचे अणुकुचीदार टोक B बिंदूवर ठेवू. कंपासच्या दोन टोकामध्ये योग्य अंतर घेऊन एक कंस काढू. हा कंस किरण BA आणि किरण BC ला ज्या बिंदूत छेदतो त्या बिंदूला अनुक्रमे X आणि Y अशी नावे देऊ. आता कंपासमध्ये तेच अंतर कायम ठेवून X केंद्र घेऊन एक कंस, नंतर Y केंद्र घेऊन पहिल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढू. छेदन बिंदूला Z नाव देऊ. अशा प्रकारे किरण BZ हा कोन ABC चा दुभाजक काढला. आता आपण दिलेल्या कोना एवढा कोन कसा काढतात ते पाहू. त्यासाठी हे उदाहरण पाहू. कोन ABC एवढा कोन PQR काढा. आकृतीत दिलेला कोन ABC पहा. त्याचे माप 50 अंश आहे. आता आपण कोन PQR हा त्याच मापाचा कोन कंपासचा उपयोग करून काढू. किरण QR काढा. कंपास उघडा आणि त्याच्या दोन टोकामध्ये सोयीस्कर अंतर घ्या. कंपासचे टोक कोन ABC च्या B बिंदूवर ठेवा आणि किरण BA व किरण BC यांना छेदणारा कंस काढून छेदन बिंदूंना अनुक्रमे D आणि E अशी नावे द्या. कंपासमध्ये घेतलेले अंतर कायम ठेवा आणि Q बिंदूवर कंपासचे टोक ठेवून एक कंस काढा. हा कंस किरण QR ला ज्या बिंदूत छेदतो त्या बिंदूला T नाव द्या. आता कंपासचे टोक E बिंदूवर ठेवून कंपासच्या पेन्सिलचे टोक D वर पडेल इतके अंतर कंपासमध्ये घ्या. कंपासचे टोक T बिंदूवर ठेवा आणि पूर्वी काढलेल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढा. दोन्ही कंसाच्या छेदन बिंदूला S नाव द्या. किरण QS काढा आणि त्या किरणावर बाणाच्या दिशेला P बिंदू घ्या. अशा प्रकारे दिलेल्या कोन ABC एवढा कोन PQR तयार झाला. दोन्ही कोन समान मापाचे आहेत याचा पडताळा घेण्यासाठी कोनमापकाच्या सहाय्याने दोन्ही कोन मोजून पहा. आता आपण उदाहरण संग्रह 83 मधील काही उदाहरणे सोडवू. प्रश्न 1. खाली दिलेल्या प्रत्येक कोना एवढा कोन कंपासच्या सहाय्याने काढा. 1. कोन ABC हा कोन PQR च्या मापा एवढा कोन काढा. आकृतीत कोन PQR चे माप 120 अंश आहे. तो कोन पहा. आता कोन ABC हा तेवढ्याच मापाचा कोन कंपासच्या सहाय्याने काढू. किरण BC काढू. कंपास उघडू आणि त्याच्या दोन्ही टोकांमध्ये सोयीस्कर अंतर घेऊ. कंपासचे टोक कोन PQR च्या Q बिंदूवर ठेवू आणि किरण OP आणि किरण OR यांना छेदणारा कंस काढून छेदन बिंदूंना
अनुक्रमे एल व एम अशी नावे देऊ. कंपासमध्ये घेतलेले अंतर कायम ठेवून कंपासचे टोक बी बिंदूवर ठेवून एक कंस काढला. हा कंस किरण बीसीला ज्या बिंदूत छेदतो त्या बिंदूला ई नाव देऊ. आता कंपासचे टोक एम बिंदूवर ठेवून पेन्सिलचे टोक एल बिंदूवर पडेल इतके अंतर कंपासमध्ये घेऊ. कंपासचे टोक ई बिंदूवर ठेवू आणि पूर्वी काढलेल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढू. कंसाच्या छेदन बिंदूला डी नाव देऊ. किरण बी डी काढू आणि किरणावर बाणाच्या दिशेला ए हा बिंदू घेऊ. अशा प्रकारे कोन ए बी सी हा कोन पी क्यू आरच्या मापा एवढा कोन मिळाला. दोन्ही कोन समान मापाचे आहेत की नाही याचा पडताळा घेण्यासाठी कोनमापकाच्या सहाय्याने दोन्ही कोन मोजून पाहू. 2. कोन एबीसीच्या मापा इतका कोन एक्स वाय झेड काढा. आकृतीत पहा. कोन एबीसीचे माप 90 अंश आहे. आता आपण कोन एक्स वाय झेड हा तेवढ्याच मापाचा कोन कंपासचा उपयोग करून काढू. किरण वाय झेड काढू. कंपास उघडू आणि त्याच्या दोन टोकांमध्ये सोयीस्कर अंतर घेऊ. कंपासचे टोक कोन एबीसीच्या बी बिंदूवर ठेवू आणि किरण बी ए आणि बी सी यांना छेदणारा कंस काढू. छेदन बिंदूंना अनुक्रमे डी व ई अशी नावे देऊ. कंपासमध्ये घेतलेले अंतर कायम ठेवून कंपासचे टोक वाय बिंदूवर ठेवून एक कंस काढला. हा कंस किरण वाय झेडला टी बिंदूत छेदतो. आता कंपासचे टोक ई बिंदूवर ठेवू आणि कंपासच्या पेन्सिलचे टोक डी बिंदूवर पडेल इतके अंतर घेऊ. आता कंपासचे टोक टी बिंदूवर ठेवू आणि पूर्वी काढलेल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढू आणि छेदन बिंदूला एस नाव देऊ. किरण वाय एस काढू आणि किरणावर बाणाच्या दिशेला एक्स हा बिंदू घेऊ. अशा प्रकारे कोन एक्स वाय झेड हा कोन एबीसीच्या मापा एवढा कोन काढला. दोन्ही कोन समान मापाचे आहेत याचा पडताळा घेण्यासाठी दोन्ही कोनांची मापे मोजून पाहू. आता आपण दिलेल्या रेषेला रेषेबाहेरील बिंदूतून गुण्याच्या सहाय्याने समांतर रेषा कशा काढता येतात ते पाहू. उदाहरण. रेषा पीक्यूच्या बाहेर असलेल्या ए बिंदूतून रेषा पीक्यूला समांतर रेषा काढा. रेषा पीक्यू काढा. रेषा पीक्यू बाहेर ए बिंदू घ्या. गुण्याची काटकोन करणारी एक बाजू अशा प्रकारे ठेवा की ही बाजू रेषा पीक्यूशी आणि दुसरी बाजू बिंदू ए शी जुळेल. दुसरा गुणा घ्या. या गुण्याची काटकोन करणारी एक बाजू पहिल्या गुण्याच्या काटकोन करणाऱ्या बाजूस जुळेल अशा प्रकारे ठेवा. पहिला गुण्या न हलवता दुसरा गुण्या अशा प्रकारे ठेवा की दुसऱ्या गुण्याच्या काटकोन करणाऱ्या दोन्ही बाजूंचा छेदनबिंदू ए शी जुळेल. बिंदू ए मधून दुसऱ्या गुण्याच्या काटकोन करणाऱ्या बाजूलगत रेषा सीडी काढा. अशा प्रकारे रेषा पीक्यूच्या बाहेरील ए बिंदूतून जाणारी आणि रेषा पीक्यूला समांतर असणारी रेषा सीडी काढली. आता आपण दोन रेषाखंडांच्या लांबीच्या बेरजे एवढ्या लांबीचा रेषाखंड कर्कटकाच्या सहाय्याने कसा काढतात ते पाहू. आता आपण एक उदाहरण पाहू. रेख एबी व रेख सीडी काढा. यांच्या लांबीच्या बेरजे एवढी लांबी असणारा रेषाखंड कर्कटकाच्या सहाय्याने काढा. आता आपण रचनेच्या पायऱ्या प्रथम पाहू. प्रथम रेषाखंड एबी आणि सीडी अनुक्रमे 3 सेंटीमीटर व 4 सेंटीमीटर लांबीचे काढले. येथे आपल्याला रेषाखंड एबी आणि सीडी यांच्या लांबीची बेरीज 3 सेंटीमीटर अधिक 4 सेंटीमीटर बरोबर 7 सेंटीमीटर एवढ्या लांबीचा रेषाखंड काढायचा आहे. प्रथम रेषा एल काढून
तिच्यावर पी बिंदू घ्या. कर्कटकाच्या दोन टोकामध्ये रेषाखंड एबीच्या लांबी एवढे अंतर घ्या. कर्कटकाच्या टोकामधील अंतर न बदलता त्याचे एक टोक पी वर ठेवा व त्याचे दुसरे टोक रेषेवर जेथे पडेल तेथे क्यू नाव द्या. कर्कटकाच्या दोन्ही टोकात रेख सीडीच्या लांबी एवढे अंतर घ्या. कर्कटकाच्या टोकातील अंतर न बदलता त्याचे एक टोक क्यू वर ठेवा. क्यूच्या ज्या बाजूला पी नाही त्या बाजूला कर्कटकाचे दुसरे टोक रेषा एल वर ठेवा. त्या बिंदूस आर नाव द्या. अशा प्रकारे रेख एबी व रेख सीडी यांच्या लांबीच्या बेरजे एवढी म्हणजे 7 सेंटीमीटर लांबी असलेला रेषाखंड पी आर काढला. आता आपण दोन रेषाखंडांच्या लांबीच्या वजाबाकी एवढी लांबी असणारा रेषाखंड कसा काढतात ते पाहू. आता आपण एक उदाहरण पाहू. रेख एबी आणि रेख सीडी हे भिन्न लांबीचे रेषाखंड काढा. त्यांच्या लांबीच्या वजाबाकी एवढी लांबी असणारा रेषाखंड काढा. आता आपण ही रचना कशी करतात ते पाहू. प्रथम रेषाखंड सीडी आणि एबी हे वेगवेगळ्या लांबीचे रेषाखंड काढा. एक रेषा एम काढा. रेषा एम वर ई बिंदू घ्या. दिलेल्या रेख एबी व रेख सीडी पैकी ज्या रेषाखंडाची लांबी जास्त असेल त्याच्या लांबी एवढे अंतर कर्कटकाच्या दोन टोकामध्ये घ्या. येथे रेख सीडीची लांबी रेख एबीच्या लांबीपेक्षा जास्त दिसते, म्हणून रेख सीडीच्या लांबी इतके अंतर कर्कटकाच्या टोकात घ्या. कर्कटकाच्या टोकातील अंतर न बदलता त्याचे एक टोक ई बिंदूवर ठेवा व दुसरे टोक रेषा एम वर जेथे पडेल तेथे एफ नाव द्या. नंतर कर्कटकाच्या टोकामध्ये रेख एबीच्या लांबी एवढे अंतर घ्या. कर्कटकाचे एक टोक बिंदू एफ वर ठेवा आणि बिंदू एफच्या ज्या बाजूस ई बिंदू आहे त्या बाजूस कर्कटकचे दुसरे टोक रेषा एम वर ठेवा. हे टोक जेथे पडेल तेथे एच नाव द्या. अशा प्रकारे रेख सीडी व रेख एबी यांच्या लांबीच्या वजाबाकी एवढी लांबी असलेला रेषाखंड ई एच काढला. आता आपण उदाहरण संग्रह 84 मधील काही उदाहरणे सोडवू. प्रश्न 1. रेषा XY काढा. या रेषेबाहेर कोठेही आर बिंदू घ्या. आर बिंदूमधून जाणारी रेषा XY ला समांतर असणारी रेषा ST काढा. रेषा XY काढा. रेषा XY वर आर बिंदू घ्या. गुण्याची काटकोन करणारी एक बाजू अशा प्रकारे ठेवा की ही बाजू रेषा XY शी व गुण्याची दुसरी बाजू आर बिंदूशी जुळेल. दुसरा गुणा घ्या. या गुण्याची काटकोन करणारी एक बाजू पहिल्या गुण्याच्या काटकोन करणाऱ्या बाजूशी जुळेल अशा प्रकारे ठेवा. पहिला गुण्या न हलवता दुसरा गुण्या अशा प्रकारे ठेवा की दुसऱ्या गुण्याच्या काटकोन करणाऱ्या दोन्ही बाजूंचा छेदनबिंदू आर शी जुळेल. बिंदू आर मधून दुसऱ्या गुण्याच्या काटकोन करणाऱ्या बाजू लगत रेषा ST काढा. अशा प्रकारे रेषा ST ही आर बिंदूमधून जाणारी व रेषा XY ला समांतर रेषा काढली. प्रश्न 2. रेख ST व रेख KL काढा. या दोन्ही रेषाखंडांच्या लांबीच्या बेरजे एवढा रेख DE काढा. आता आपण रचना करायला सुरुवात करू. प्रथम रेषाखंड ST आणि KL अनुक्रमे 3 सेंटीमीटर व 5 सेंटीमीटर लांबीचे काढू. येथे आपल्याला रेषाखंड ST आणि KL यांच्या लांबीची बेरीज 3 सेंटीमीटर अधिक 5 सेंटीमीटर बरोबर 8 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड काढायचा आहे. प्रथम रेषा L काढू आणि तिच्यावर D बिंदू घेऊ. कर्कटकच्या दोन टोकात रेषाखंड STच्या
लांबी एवढे अंतर घ्या. कर्कटकाच्या टोकातील अंतर न बदलता त्याचे एक टोक डी बिंदूवर ठेवू. दुसरे टोक रेषेवर जेथे पडेल तेथे क्यू नाव देऊ. कर्कटकाच्या दोन्ही टोकात रेषाखंड के एल च्या लांबी इतके अंतर घेऊ. कर्कटकाच्या टोकातील अंतर न बदलता त्याचे एक टोक क्यू बिंदूवर ठेवू. क्यूच्या ज्या बाजूस डी बिंदू नाही त्या बाजूस कर्कटकाचे दुसरे टोक रेषा एल वर ठेवा. त्या बिंदूला ई नाव देऊ. अशा प्रकारे रेषाखंड एस टी आणि रेषाखंड के एल यांच्या लांबीच्या बेरजे एवढा म्हणजे 8 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड डी ई काढला. प्रश्न 3. रेख एस टी व रेख पी क्यू असमान लांबीचे काढा. त्यांच्या लांबीच्या वजाबाकी एवढी लांबी असणारा रेषाखंड एम एन काढा. आता आपण रचनेला सुरुवात करू. प्रथम रेषाखंड एस टी आणि रेषाखंड पी क्यू हे असमान लांबीचे रेषाखंड काढू. एक रेषा एल काढू. रेषा एल वर एम बिंदू घेऊ. दिलेले रेख एस टी आणि पी क्यू पैकी ज्या रेषाखंडाची लांबी जास्त असेल त्याच्या लांबी इतके अंतर कर्कटकाच्या दोन टोकामध्ये घेऊ. येथे रेख एस टीची लांबी रेख पी क्यूच्या लांबीपेक्षा जास्त आहे, म्हणून रेख पी क्यूच्या लांबी इतके अंतर कर्कटकाच्या दोन टोकात घेऊ. कर्कटकाच्या टोकातील अंतर न बदलता कर्कटकाचे एक टोक एम बिंदूवर ठेवा आणि दुसरे टोक रेषा एल वर जेथे पडेल त्या बिंदूला ओ नाव द्या. नंतर कर्कटकाच्या टोकामध्ये रेख एस टीच्या लांबी एवढे अंतर घेऊ. कर्कटकाच्या टोकातील अंतर न बदलता त्याचे एक टोक ओ बिंदूवर ठेवू आणि ओ बिंदूच्या ज्या बाजूस एम बिंदू आहे त्या बाजूस कर्कटकाचे दुसरे टोक जेथे पडेल त्या बिंदूला एन नाव देऊ. अशा प्रकारे रेख एस टी व रेख पी क्यू यांच्या लांबीच्या वजाबाकीच्या लांबी इतका रेषाखंड एम एन काढला.